सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी खूप खर्च होणार आहे. तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करण्याचा प्लॅन करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातील लोक आपल्या प्रेमी अथवा प्रेमिकेसोबत रोमॅन्टिक डिनर डेटवर जाण्याचा विचार करण्याची जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची चिंता वाटेल. अचानक तुमच्यासमोर अशी एखादी समस्या उभी राहील ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावांची मदत घ्यावी लागेल. मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रगती साधणारा राहणार आहे. तुमच्या अतिरिक्त ऊर्जा जिचा उपयोग तुमचं एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करावं लागेल, नाहीतर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रागाच्या भरामध्ये एखादा निर्णय घेतलात तर पुढे याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नोकरीमध्ये तुम्ही जर एखाद्या कामामध्ये त्रास सहन करत असाल तर आज त्यात थोडा मोकळा श्वास तुम्ही घ्याल. आज एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्यानं तुम्हाला समाधान वाटेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहणार आहे. मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडीशी काळजी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती अधिक कामाचं ओझं टाकलं जाईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज निष्काळजीपणा करून चालणार नाही, नाहीतर याचा तुम्हाला त्रास होईल. बऱ्याच काळानंतर एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला भेटेल. जर तुम्ही एखादा रखडलेला व्यापार किंवा त्याचा करार आज करणार असाल तर त्यात सावधानता बाळगा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज बराच त्रास होणार आहे. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटू शकतं. जर तुम्हाला एखादा आजार जडला असेल तर आज त्यात थोडं बरं वाटेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीविषयी काळजी वाटत असेल तर यासाठी तुमच्या खर्चांवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. मुलांना एखादा पुरस्कार मिळाल्यानं घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल आणि तुम्ही एखाद्या पार्टीचं सुद्धा आयोजन करण्याची शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीचे लोक आज बरेच व्यग्र राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी अशी एखादी घटना घडेल ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. याचा तुम्हाला खूप त्रास होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल, तेव्हाच तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा पूर्ण लाभ मिळेल. एखादी नवी वस्तू विकत घेण्याची तुमची आज इच्छा पूर्ण होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आज संमिश्र परिणाम मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या रखडलेल्या कामांच्या बाबतीमध्ये थोडे चिंताग्रस्त व्हाल. याविषयी तुम्ही तुमच्या मित्रांशी चर्चा कराल. कामाच्या ठिकाणी कोणी तुम्हाला फसवू शकतं. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही तुमच्या कामापेक्षा इतरांच्या कामामध्ये उगीच लक्ष घालाल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही पूर्वी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होईल. जर कुटुंबातील वडीलधारी लोक तुम्हाला काही मार्ग दाखवत असतील तर त्यावर चालणं तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कौटुंबिक जीवनातील लोक आपल्या जोडीदारासोबत काही वेळ घालवतील तर त्यांचे विचार ऐकतील आणि समजूनही घेतील. खूप वेगामध्ये धावणाऱ्या वाहनांपासून तुम्हाला आज सावध राहायला हवं, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. तुमच्या वडिलांच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये सावध राहा, नाहीतर त्यांना काही शारीरिक त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावरती काही जबाबदाऱ्यांचं ओझं टाकतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम ठरणार आहे. परंतु भागीदारीत कोणतंही काम सुरू करू नका, नाहीतर त्याचा तुम्हाला त्रासच होईल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी योग्य सिद्ध होईल. तुमच्या मुलांचं लग्न होण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर या बाबतीत तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. आज कोणाला पैसे उधार देणं टाळावं, कारण हे पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार आनंदाचा असणार आहे. तुम्ही जर एखादा नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी आजचा दिवस अतिउत्तम आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मोठ्या प्रवासाला जाण्याचा विचार कराल आणि यामुळे तुमच्यासोबत असलेली भांडणं मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतात अशा एखाद्या जुन्या मित्राशी तुमची गाठभेट होईल. एखाद्या योजनेचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेनं चांगला ठरणार आहे. तुम्ही घरगुती मुद्द्यांवरती चिंताग्रस्त असाल आणि यासाठी तुम्हाला बाहेरच्या एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या मोठ्या गुंतवणुकीची योजना तुम्ही आखत असाल तर तुम्हाला मन मोकळेपणानं गुंतवणूक करायला हरकत नाही. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला काही चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं. एखाद्या लहान गोष्टीमुळे तुम्ही तणावामध्ये असाल. तुमची एखादी चूक कुटुंबियांच्या समोर येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आज खूप त्रास होणार आहे. त्यांचे सहकारी त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतात आणि यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबामध्ये नवीन पाहुण्याच्या येण्याची चाहूल लागेल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. भाऊ बहिणीमध्ये सुरू असलेले वादविवाद संवादातून संपुष्टात येतील. आज एखाद्या मित्रमैत्रिणीसोबत बाहेर जाण्याची योजना तुम्ही बनवू शकता, परंतु जाण्याआधी आपले आईवडिलांना आणि वडीलधाऱ्यांना सांगून जाणं इष्ट राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस उत्तम जाणार आहे. जर त्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्यांना समाधानकारक आणि आनंददायक निकाल मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तुमची ऊर्जा तुम्ही चांगल्या कामात लावणं सगळ्यात योग्य ठरेल. ती ऊर्जा वायफळ कामामध्ये तुम्ही व्यर्थ घालवू नका. याशिवाय काही सामाजिक कामातील तुमचा रस आज वाढेल. एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या आईसोबत तुमचं भांडण होईल. अशावेळी तिच्याशी बोलताना जिभेवरती तुम्ही गोडवा ठेवा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला मदत करा, ज्यानं तुमच्या भविष्यामध्ये कुणीतरी नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.